मी आलेलो आहे शरदनगरला आणि या ठिकाणी ही जी काही ही वेगळ्या प्रकारची वनस्पती आहे आणि या ठिकाणी संभाजी आणि सुभाष मला भेटलेले आहेत। तर ह्या रोपाविषयी तुम्हाला काय माहिती आहे का? कोणत्या प्रकारचा आहे, काय आहे? कल्पना नाही। हा, सर्पवती औषध आहे म्हणजे हे औषधी वनस्पती आहे हे तर निश्चित आहे। तेवढी जरी माहिती मिळाली तर भरपूर झालं, पण या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात दिसते। ही कुठनं आणली, कोणी आणली, कशी लावली, कसे आली, काय? हे आमच्या वडिलांनी गट सर्पासाठी एका व्यक्तीकडे होती गावामध्ये। हा, त्यांनी आल्यानंतर त्यांनी उपयोग केला, त्यांचा गट सर्प कमी झाला। हा, आणि नंतर ती बिया पडलेल्या होत्या, असं पावसाळ्या ह्याच्यावर ओपून आलेले। हा हा हा। तर शरदनगर या ठिकाणी थोडीशी माहिती जी मिळाली ह्या वनस्पतीविषयी आणि याचं शास्त्रीय नाव वगैरे सगळी माझ्याकडे माहिती उपलब्ध झालेली आहे। गुगल लेन्सचा वापर करून ही माहिती आपण इथं या ठिकाणी मला राजू भेटलेला आहे योगायोगानं। तर काही ह्या रोपाविषयी, ह्या वनस्पतीविषयी काय माहिती आहे काय? माहिती आहे, पण ती गट सर्प म्हणून गळ्यासाठी हा 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 हा। मग आता ह्याचा औषधासाठी कोण वापर करते का काय? नाही, जी जुनी लोक ती वापर करते, ती नव्याशीला माहितीच नाही। या ठिकाणी भरपूर रोप पाठीमागे मी इथं राहत असताना सुद्धा थोडी होती, पण आता फार मोठ्या प्रमाणात लांबपर्यंत दिसते लागवड ही। म्हणजे आपोआपच येते ती, पावसात बी पडून उगवून येते ती। तुमचं नाव सांगा पहिल्यांदा। आणि तुम्ही बरेच हे गोष्टीसाठी आयुर्वेदिक औषध देत आहे, तर हे झाड कशाचं आहे, काय नाव माहित आहे का तुम्हाला? नाव माहित नाही, पण मग ह्या झाडाचा उपयोग काय करतात? हा हा, कसं देत आहे ते? हा, आणि त्याच्याबरोबर काय मिसळत आहे का अजून दुसरं काय औषध वगैरे? हा हा। मग ही काय घेताना त्रास वगैरे होतोय का थोडंसं खाताना वगैरे? काय होत नाही ना? म्हणजे हा हा, कातन कशाची? मी सापाची कातन त्यात थोडी मिसळायची, आणून देते ती। आणि ती कातन आणि हे औषध हा, म्हणजे ह्या बोंडाचं यात काय बी निघते ते? काय बी निघते ते काय? हा हा हा, बर बर बर। बरं झालं तुमच्यामुळे ह्या रोपांचा निदान उपयोग तरी आम्हाला कळला, माहिती मिळाली। आणि तुम्ही माहित आहे की मला, तुम्ही ती ह्याच्यावरती नागिनवरती वगैरे औषध दिलं होतं, आमच्या सासूबाईला दिलं होतं। हा हा, तुम्ही अजून कशा कशाची औषध देताय मग? नागिन, मुळ्यात, मुसखडा, घाट सर्प, साप चावले सगळे औषध आहे। हा 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 आपण टाकतो। हा, बरं झालं तुमच्यामुळे माहिती मिळाली। ठीक आहे, सकाळी कागदचे माणसं घेऊन टाकतो। हा हा हा, बैलाला मुसखडा झालाय ते। हा बैलाला हा, आपण पहिला बैल नीट केला, आता एकाच जागे। बर बर बर, म्हणजे बैलाचा मुतखडा सुद्धा तुम्ही नीट करताय? बरं झालं तुमच्यामुळे ही माहिती मिळाली, धन्यवाद।